राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1,500 रुपयांचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। परंतु फक्त याच 5 बँकेमध्ये हे पैसे जमा करा असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त महत्त्वपूर्ण अशा बँकेमध्ये आज पैसे जमा होतील असे सुद्धा आदेश दिलेले आहे। सोबतच काही प्रमुख जिल्हे सुद्धा आलेले आहेत, त्या जिल्ह्यांपासून हे पैसे वाटपाची सुरुवात करण्यात येणार आहे। बघा 24 डिसेंबर 1,500 रुपयांचा हप्ता तब्बल 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये हस्तांतर होत आहे। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का, तुमचं बँक खातं याच बँकेमध्ये आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। अन्यथा मागील 7,500 रुपये काही माता भगिनींना आले नाही, तशाच पद्धतीने तुम्हाला 6वा हप्ता 1,500 रुपयांचा जमा होणार नाही। त्याच्यामुळे प्रमुख बँक आहेत, प्रमुख जिल्हे आहेत आणि काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आहेत, त्या अपडेट करणं गरजेचं आहे। बघा छाननी रद्द करण्यात आलेली होती, परंतु पात्रता लक्षात घेतलेली आहे। लक्षात घेऊनच हा हप्ता हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु हा हप्ता येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपलं बँक खातं। बँक खातं बरोबर असेल तर तुम्हाला पैसे येण्यास काही अडचण नाही। बघा मागील भरपूर माता भगिनींना मागीलच पैसे अजून आले नाही, त्याची मुख्य कारण म्हणजे त्यांची बँक ग्रामीण क्षेत्रामधली बँक होती, त्या बँकेला डीबीटी नव्हती आणि त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते, त्याच्यामुळे त्यांना पैसे आलेले नाहीत। परंतु प्रमुख अशा काही बँक आहेत की त्या बँकेमध्ये खातं असेल तर आज पैसे तुम्हाला 100% येणार आहेत, म्हणजे येणार आहेत, अन्यथा पैसे तुम्हाला हस्तांतर केले जाणार नाही। जरी सरकारने 35 लाख बहिणींची डीबीटी तयार केलेली असली आणि तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जरी पैसे पाठवले तरी पण ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत, ते ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगला पेंडिंगला पडणार आहे। जर तुमचं या प्रमुख बँकांमध्ये बँक खातं नसेल तर तुम्हाला हे पैसे हस्तांतर होणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अगदी मुद्देसूद सांगितलेली आहे। बघा या 5 प्रमुख बँका सांगण्यात आलेल्या आहेत, ज्या की त्या बँकेमध्ये 2 बँका सरकारी बँका आहेत आणि 3 बँका खाजगी बँका आहेत। परंतु ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले होते त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली, बैठक झाली, तर त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे फॉर्म जर पात्र ठरलेले असतील तर त्यांना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये खात्यामध्ये हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये रक्षाबंधनला आणि भाऊबीजेच्या वेळेस पाठवलेले होते। परंतु त्यातील काही माता भगिनींना त्यावेळेस पैसे आले, परंतु त्यानंतर त्यांना 1 रुपया सुद्धा आलेला नाही। त्यांच्याविषयी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काही माता भगिनींना पैसे आलेले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता आणि मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये जमा केलेले असतील। जरी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल किंवा अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलेला असेल तरी पण तुम्हाला सर्व पैसे येणार आहे। सोबतच संक्रांतीविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे। बघा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लिस्ट तयार केलेली आहे, तर या लिस्टमध्ये राज्यामधील ज्या ज्या माता भगिनींना मागील पैसे आले नसतील, मोफत गॅसचे पैसे आले नसतील, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसची योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली होती, त्या योजनेचे पैसे सुद्धा फक्त याच 5 बँकेमध्ये जमा होणार आहेत आणि आजचे जे प्रमुख जिल्हे आलेले आहेत त्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत। तर बघा राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, तर त्या बटनाच्या आधारावरती 3,500 करोड इतका निधी राज्यातील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज हस्तांतर होणार आहे। उद्या सुद्धा 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी म्हणजेच 3 दिवसांमध्ये हे पैसे
विस्तांतर होणार आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत। गडचिरोली साईट असेल, अमरावती साईट असेल किंवा यवतमाळ साईट असेल, अशा माता भगिनींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे, कारण त्या भागामध्ये मागील काही महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत। त्या माता भगिनींना सुद्धा सेम टू सेम म्हणजे सर्वांना अगदी बरोबर पद्धतीने सर्व पैसे मिळाले पाहिजेत, असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार फक्त लाडक्या बहिणींनी दिलेल्या आशीर्वादामुळे आलं, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। निवडणुकीमध्ये सर्वात मोठा आणि हक्काचा वाटा लाडक्या बहिणींचा आहे। याच लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा BJPचं सरकार आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी आज DBT प्रोसेस ॲक्टिव्ह केलेली आहे। तुमच्यासुद्धा खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा आज विस्तांतर होणार आहे। उर्वरित ज्या माता भगिनी आहेत त्यांचे जिल्हेसुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्हाला सुद्धा येत्या 2 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत। सोबतच नवीन फॉर्मसुद्धा भरता येणार आहेत। अंगणवाडी सेविका असतील किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नवीन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट खुली करण्यात येणार आहे, असं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी टिकणारे आहे, असं आश्वासन सुद्धा BJPच्या नेत्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे राज्यामधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर होत आहे। बघा, गव्हर्नमेंटची पहिली बँक आहे पोस्ट बँक, खाजगी क्षेत्रामधली पहिली बँक आहे HDFC बँक। जर तुमचं HDFC बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला आज पैसे 100% येणार आहेत। दुसरी बँक आहे ॲक्सिस बँक, सोबतच बँक ऑफ इंडिया, या बँकेंना DBT आहे, गव्हर्नमेंटच्या मान्यता असलेल्या या बँका आहेत। सोबतच तुम्हाला SBI मध्ये सुद्धा हे पैसे येणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँक आहेत, त्यामुळे या बँकेंना DBT आहे आणि मागील पैसे सुद्धा याच बँकेमध्ये राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आलेलं आहे। आता तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या बँकेंना DBT आहे, मग ती ग्रामीण क्षेत्रातील बँक असू द्या, गव्हर्नमेंटची बँक असू द्या किंवा खाजगी क्षेत्रातील बँक असू द्या, फक्त त्या बँकेला DBT असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत। बघा, शहरी भागात असू द्या, ग्रामीण क्षेत्रात असू द्या, कुठे असू द्या, तरी पण तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु अगोदर चेक करायचं आहे की आपलं बँक खातं त्या बँकेशी लिंक आहे का, सोबतच आपली बँक DBT ॲक्टिव्ह आहे का, या गोष्टीसुद्धा चेक करायचे आहे। राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे। त्या 12 जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या खाली देतो। व्हिडिओ भरपूर मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।